सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आणि पुढेही चालेल. महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी 2 महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं. पण ठीक आहे, आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते 2 महिन्याची कधी 1 महिन्यात अधिवेशन व्हायचं. नानाभाऊ, आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण BSc मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो. आपण या BSc ला उपस्थित नव्हतात, त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु BSc मध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र नानाभाऊ हे पीठासीन अधिकारी होते. ते असं म्हणतात, घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय, घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय, घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकताय. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो, चर्चा नंतर होते. तुम्हाला सांगतो, गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आणि पुढेही चालेल. सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आणि पुढेही चालेल. आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पण मला क्लिअर केला पाहिजे. नानाभाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नानाभाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही. मुंबईचे बाकी राज्यात चालू होते. बाकी राज्यात कोरोना नव्हता का? बाकी राज्यात 15-15, 20-20 दिवस चालायचे. महाराष्ट्रामध्ये 3 आणि 4 दिवस अधिवेशन चाललं.